सो हेलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची रक्षंदा. तर आज मी आली आहे डोंबिवलीला. डोंबिवलीला कुठे? तर जुरी कॉस्मेटिकल्स मध्ये. का आली हे मी तुम्हाला सांगते. तुम्हाला माहिती आहे लग्नाचा सीझन ऑलरेडी स्टार्ट झाला आहे आणि माझे कोलॅबरेशन्स इकडे तिकडे लांब सगळीकडे असतात. तर मला बाईकने जावं लागतं, ट्रॅव्हल करावं लागतं आणि पोल्युशन आणि धूळ आणि ऊन तर तुम्हाला माहितीच आहे. आणि क्लायमेट चेंजमुळे कधी ऊन येतोय, कधी पाऊस येतोय आणि स्किनची काय वाट लागते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर माझ्या फ्रेंडने मला रेकमेंड केलं आहे जुरी. तर आज मी जुरीमध्ये काय काय करणार आहे आणि तिकडचे डॉक्टर्स आणि स्पेशलिस्ट आपल्याला काय काय रेकमेंड करणार आहे, तर चला आपण बघूया. तर मग आपल्यासोबत आहे मीट डॉक्टर हिना. सो हाय डॉक्टर. तर मला ही डॉक्टर आज सांगणार आहेत की मी आज काय काय करणार आहे. माझी स्किन चेक करणार आहे, तपासणी करणार आहे आणि माझ्यासाठी जे बेस्ट आहे ते मला रेकमेंड करणार आहे. तर तुम्ही पण इकडे या आणि तुमची स्किन टाईप काय आहे जाणून घ्या, तुमच्या स्किनचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घ्या. मग डॉक्टर हिना इज हिअर आपल्याला सोल्युशन द्यायला. राईट डॉक्टर? डॉक्टर हेना इज सो प्रोफेशनल इन हर वर्क. त्यांनी बघितल्या बघितल्या माझी स्किन सांगितली की कसं आहे अँड ऑल. मग त्याच्यानंतर हे काहीतरी मॅग्निफाईंग ग्लाससारखं वर्क करतं. म्हणजे जे फेशियल हेअर अँड ऑल आपल्या नेकेड आयने व्हिजिबल नाही आहेत ना, ते डायरेक्टली या लॅपटॉपमध्ये व्हिजिबल होतं ते. त्याच्यानंतर हे आहे त्यांचं फेस ॲनालिसिस मशीन. ह्याच्यामध्ये आपण सगळे आपले डिटेल्स टाकल्यानंतर आपला फेस, आपली चिन तिथे प्लेस करायची आणि मग ते आपल्याला मग सगळे डिटेल्स देणार आपल्या फेसचे. आणि मग हा मेल डिरेक्टली आपल्याला येणार आपल्या इनबॉक्समध्ये. तर किती सायन्स टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे. तर हे आहे जिथे ह्यांचे सगळे ट्रीटमेंट्स पार पडतात. तर मी आता आली आहे वरती. किती नीट अँड हायजेनिक आहे तुम्ही स्वतःच बघा. आणि आता मी तुम्हाला ह्यांचे मशीन्स दाखवते. सो दिस इज ॲडव्हान्स हायड्रा फेशियलची मशीन. दिस इज CO2 मशीन. सो दिस इज लेझर रिमुव्हिंग मशीन. म्हणजे लेझरने जे ट्रीटमेंट्स होतात फेसवर अँड ऑल. तर दिस इज लेझर मशीन अँड दिस इज टॅटू रिमुव्हल मशीन्स. म्हणजे जर तुम्ही कोणता टॅटू काढलाय आणि तुम्हाला पछतावा झालाय, यार मी का हा टॅटू काढलाय, काढायचं असेल तर हे इथे पण ट्रीटमेंट ही होते. तर जसं मी तुम्हाला दाखवलंय ह्यांचं एवढं मोठं क्लिनिक आहे. तर गाईज, चेरी ऑन द केक, ह्यांच्याकडे सलॉन सुद्धा आहे. जस्ट लुक ॲट द सलॉन. इट्स सो ब्युटिफुल, हायजेनिक अँड जस्ट लुकिंग लाईक अ वाव. तर मग इकडे प्रसाद दादा म्हणून आहेत. यांनी माझे हेअर बघितले आणि यू ऑल कॅन सी कसे रफ आणि डॅम्प झालेत माझे हेअर आणि टोटल फ्रिझी. सो त्यांनी बघितल्या बघितल्या बोलल्या की आपण स्पा करूया. तर आज मी इकडे मस्तपैकी स्वतःला पॅम्पर करणार आहे आणि हेअर स्पा करणार आहे. सो लेट मी शो यू द प्रोसेस. किती छान हेअर स्पा हे आज मला करणार आहेत. तुम्ही पण इकडे या आणि स्वतःला एक सेशन पॅम्परिंगचा द्या. मी तर करते, तुम्ही लवकर या. हेअर स्पाची सुरुवात होते हेअर वॉशने. तर आता मी एक सूदिंग कामिंग हेअर वॉश घेणार आहे. तर तुम्हाला पण मी दाखवते द प्रोसेस स्टार्टिंग. हेअर वॉश एवढा कामिंग होता. पाणी पण एकदम मस्त कोमट होतं. जास्त थंड नाही, जास्त गरम नाही, एकदम परफेक्ट. ते प्रसाद दादा माझे केस बघून खूप डिसअपॉइंट झालेले, कारण माझे केस खूप जास्त डॅमेज झालेले. मग ह्यांनी मला जो स्पा रेकमेंड केला दॅट इज लॉरियलचा रिपेअरवाला. बिकॉज दीज गाईज हॅव 2 टाईप्स ऑफ हेअर स्पा. वन इज नरिश, म्हणजे तुम्हाला एक नॉर्मल नरिशमेंट भेटणार केसांसाठी, आणि दुसरा रिपेअर आहे. स्पाची तयारी एकदम प्रोफेशनली ह्या लोकांनी केली. मस्त क्रीम अँड ऑल रेडी केली आणि एकूण एक स्टँडला ह्या लोकांनी व्यवस्थित क्रीम लावली आणि त्याला प्रॉपरली स्प्रेड केलं. क्रीम ॲप्लिकेशन इज डन आणि आता प्रसाद दादा माझं मस्तपैकी मसाज करणार आहे. स्टीम नंतर इट वॉज टाइम फॉर अ हेअर वॉश अगॅन. आणि मग हेअर वॉश नंतर ह्यांनी मस्तपैकी माझे हेअर 80% ड्राय केले, कारण स्पा नंतर 100% ड्राय करायचे नसतात. फायनली माझा स्पा झालेला आहे. मी स्वतःला मस्त पॅम्पर केलंय. माझे डॅम्प फ्रिझी हेअर फायनली किती छान झाले बघा तुम्ही. स्मूथ आहेत, फ्रिज फ्री झाले. तर तुम्ही पण इकडे या आणि हेअर स्पा करून घ्या. जस्ट लुक ॲट माय हेअर, इट्स फीलिंग सो गुड. हेअर झालं, आता फेसला कसं सोडणार, म्हणून मी आता इथे फेसची ट्रीटमेंट करायला आली आहे. जे डॉक्टर हिनाने मला सजेस्ट केलं आहे ते मी करणार आहे. तर चला बघूया आता आपण आपल्या फेससाठी काय करणार आहे.
तर डॉक्टर हेनाने मला रेकमेंड केलं प्लॅटिनम फेशियल. तर प्लॅटिनम फेशियल आपल्या स्किनचं कोलॅजन प्रोडक्शन वाढवतं, आपली स्किन प्लम्प करतं, स्किन हायड्रेट करतं आणि जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या स्किनमध्ये डीपली इन्फ्यूज करतं. एक्सफोलिएशनसुद्धा या फेशियलने आपल्या स्किनला भेटतं. एवढं छान वाटत होतं मला, एवढं मस्त पॅम्पर करत होते हे लोकं आणि मागे पण एक सुंदर असे गाणे लावलेले. मला तर एवढी झोप येत होती. आय रिअली लव्हड प्लॅटिनम फेशियल. तर मी तुम्हाला हा फेशियल हायली रेकमेंड करणार. तर हे फेशियल्स इन ऑन टू बी ऑनेस्ट एक लक्झरीच आहे. लाईक हे लाईट वगैरेचं मी कधी बघितलं नव्हतं. पहिल्यांदा अनुभव घेतला. सो जुई स्किन क्लिनिकमध्ये तुम्हाला एक एक्सक्लुसिव्ह लक्झरीसुद्धा अनुभवायला भेटणार. खूप छान स्किन क्लिनिक आहे, तर तुम्ही पण लवकर जा आणि स्वतःला पॅम्पर करा. तर किती छान स्वीट जेस्चर जुरी कॉस्मेटिकल्सनी माझ्यासाठी केला. सो आय एम रिअली थँकफुल टू यू गाईज. सो डॉक्टर थँक यू सो मच. मी हिंदीमध्ये बोलते कारण आपल्या डॉक्टरला एवढी मराठी प्रॉपर येत नाही म्हणून. पण हिने मला एवढं छान ट्रीटमेंट दिली आहे ना, तुम्हीच बघा. म्हणजे ट्रीटमेंटच्या वेळी पण मतलब ऐसा स्पेशल फील हो रहा था ना मुझे, लाइक मुझे नींद आ रही थी, आय वॉन्टेड टू स्लीप अँड द वे यू वर डुईंग इट वॉज रिअली गुड. सो विजिट झुरी कॉस्मेटिकल. तुम्ही लोकांनी बघितलं, मी तुम्हाला ईच अँड एव्हरी प्रोसेस दाखवली. सुरुवात आपण केली सलॉनमध्ये, जिथे प्रसाद दादाने मला छान हेअर स्पा केला. फरक तर केसांमध्ये तुम्ही बघितलाच. माझे केस कसे डॅमेज होते आणि आता कसे मस्त स्मूथ झाले. त्याच्यानंतर आपण गेलो ट्रीटमेंट करायला, जिथे आपल्याला डॉक्टर हिनाने अटेंड केलं आणि खूप छान प्रकारे आपला फेशियल केला. चेहऱ्याचा फरक तर तुम्ही बघाच, पण त्याच्यानंतर मला जे ट्रीटमेंट करताना जे स्पेशल फील होत होतं एवढं छान, त्यांचं सगळं क्रेडिट यांनाच जातं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि डोंबिवलीला येऊन जुरीला नक्की भेट द्या. मी ह्यांचे सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस वगैरे. तर प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट देम. थँक्यू सो मच. बाय.